नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा युवा शेतकरी सिद्धेश. दरवर्षीप्रमाणे मी पालेभाजी लागवड करतो, त्याविषयी मी आज व्हिडिओ बनवत आहे. त्यामध्ये पालक येतो, हिरवा माठ येतो, मुळा येतो, मेथी येते, कोथिंबीर येते. पण ती प्रत्येक ठिकाणची बनवण्याची म्हणजे ती लागवड करण्याची पद्धत वेगवेगळी असते. मी ज्या पद्धतीने करतो म्हणजे माझी लागवड करण्याची पद्धत अशी आहे की तुम्हाला दाखवतो. हे गाईचं सुकं शेण आहे, त्याला आपण काही ठिकाणी गोवऱ्या म्हणतो. ते पूर्ण अख्ख्या बेडमध्ये ते पूर्ण हंतरलं जातं, ते जाळलं जातं. त्याच्यानंतर हा त्याचा असा भूस तयार होतो. हे तुम्हाला दाखवतो. त्याचा पूर्ण भूस त्याचा तयार होतो. हे पूर्ण शेणाची राख तयार होते. ह्या राखेवर आपण भाजी लागवड करतो आणि आपण ह्यामध्ये कोणतेही कीटकनाशक किंवा कोणतेही फवारणी किंवा कोणतेही रासायनिक खतं कोणतीही वापरले जात नाही. पूर्ण हे ऑर्गॅनिक पद्धतीने केलं जातं. आणि हे सगळं करण्यामागं जास्ती श्रेय जातं ते माझ्या आईवडिलांचं. त्यांच्यामुळे मी आज सगळं ह्या गोष्टी शिकत आलो आहे. तर ह्या ठिकाणी मी असे छोटे छोटे बेड केलेले आहेत. बेड दाखवतो. ह्या ठिकाणी मुळा पेरलेला आहे, ह्या ठिकाणी पालक पेरलेला आहे. पुढच्या साईडला कोथिंबीर आणि मेथी पेरणार आहे. तर हे छोटे छोटे बेड केलेले आहेत आणि हे बेड करून त्याच्यामध्ये भाजी लागवड केली जाते. आणि हे आपल्या घरी पण खाता येतं आणि विक्रीसुद्धा करता येते. साधारणतः आपण समजा 50-100 जुड्या काढल्या, माझ्यावरून सांगतो मी, 50-100 जुड्या काढल्या तर भारी 1 तासाभरात आपण विक्री करू शकतो. आपल्या बाजारभावाप्रमाणे रेट त्याला जास्त असतो, पण आपल्या हिशोबात ग्रामीण भागात राहायचं म्हटल्यावर त्या हिशोबाने आपण त्याचा रेट लावतो. आणि हे सगळं आपण सेंद्रिय करतो, एकदम ऑर्गॅनिक, म्हणजे पूर्ण ऑर्गॅनिक असं म्हणता येणार नाही, पण सेंद्रिय पद्धतीने आपण ही लागवड करतो आहे. आणि ह्या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची बाजारातल्या भाजीपेक्षा ह्याची चव आणि ज्याची शायनिंग असते ही खूप वेगळी असते. तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही जर ह्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.